संदीप पहिला षटक घेऊन असताना वेऊर संघाकडून प्रेम तर पंचांचा इशारा होता सामन्याला सुरुवात होईल. तर बघूया सामन्याला सुरुवात होतोय. हा सुरेख ब्लॉकर मध्ये चेंडू चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. संघाचं खातं खोललंय 1 धावांनी. वैयक्तिक सुद्धा खातं खोललंय जब्बर यांचं. सुरेख गोलंदाजी हातात असताना प्रेम संदीप स्ट्राईक एंड बनते राईट मोर विकेट मारा करताना. हो सुरेख मारला फटका. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तर तिसरा चेंडू. हो सुरेख चेंडू रनआउटचा चान्स आणि इकडे मात्र थोडी कच्चा फेकी होते. एकने धावसंख्या पुढे सरकले जाते. धावसंख्या लागते 2 या धावसंख्येवरती. सुरेख गोलंदाजी हाताळत असताना यावेळी YBCC वेऊर संघ हो खाली होता चेंडू. सुरेख क्षेत्ररक्षण केलं जाईल का? नो डाऊट अप्रतिम क्षेत्ररक्षण होत आहे. तर इकडे एकेरी धावसंख्येवर भर देत असताना पॅराडाईज MS संघ हो आणि इकडे मात्र क्लीन बॉल. चेंडू टाकल्यावरतीच बोलला की मात्र गेला आणि तोच शब्दाचा मान त्यांनी स्वतःच ठेवलाय. संदीपच्या स्वरूपात मोठा झटका लागतोय यावेळी पॅराडाईज संघाला. बॅक टू द पवेलियन जात असताना संदीप याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज निलेश छोटू. तर पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी. सुरेख गोलंदाजी हातात असताना YBCC वेऊर संघ खूप मोठी मॅच आहे या आजच्या दिवसाची ही. हो सुरेख चेंडू चेंडू निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक षटकानंतर धावसंख्या लागल्या स्कोर कार्ड वरती 4. 1 गडी बाद. तिथपर्यंत जाऊया डीचे जॉकीकडे.
आणि तोच मात्र इथे गडी बाद होतोय. जब्बेर यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येईल. निशान. धावसंख्या झाली ती 7 या धावसंख्येवरती. अजून दुसऱ्या षटकातले 3 चेंडूंचा खेळ बाकी. चौथा चेंडू घेऊन तयार संतोष यांना. राईट आर्म राऊंड वेगळ मारा करत असताना अप्रतिम गोलंदाजी हाताळत असताना तर बघूया संघाची जबाबदारी असेल निशांत वरती. हो सुरेख चेंडू तेवढाच चांगला फटका पाहायला भेटतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. सुरेख गोलंदाजी होत आहे वायबीसीसी वेऊर संघाकडून. फलंदाजी पण चांगली होते मात्र शतरक्षण यश प्राप्त होते. हो फुलटच पद्धत चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. इकडे मात्र एकेरी धावसंख्येवर भर देत असताना MS11 संघ सुरेखरित्या गोलंदाजी हाताळत असताना संतोष पालघर एक्सप्रेस ज्या नावाने त्यांना ओळखलं जातं. हो सुरेख फटका चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. चौकार. 4 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या लागते 13. 2 षटकानंतर धावसंख्या लागते 13. तर संतोष अण्णाच्या गोलंदाजी वरती 9 चेंडूवरती रनआउट झाला होता जब्बेर यांना. तर नरेश ठाकूर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक येत आहे. करण ठाकूर यांना खूपच चांगलं सहकार्य पाहायला भेटतंय आपल्याला या सरांकडून. उनबाट बी संघाचा संघनायक असेल आयोजक असे भेटायचं आहे. तर बघूया तिसरा षटक घेऊन येताना करण. निलेश यांना धावसंख्या झाला 2 षटकानंतर 13. हो सुरेख चेंडू आणि बॉक्स आउटच्या रूपात निलेश देखील बॅक टू द पॅव्हिलियन जात असताना कुठेतरी जब्बेर आउट झाल्यानंतर एक प्रेशर पाहायला भेटतंय. तर नवीन फलंदाज मैदानात जाईल सोहेल. कुठेतरी थांबवून ठेवलं यावेळी वायबीसीसी वेऊर संघाने पॅराडाईज संघांना. सुरेख गोलंदाजी करण यांची. पहिल्याच चेंडूवरती विकेट. लाजवाब गोलंदाजी अप्रतिम. नक्कीच 12 चेंडू मागे नक्की 10 ते 15 धावा आला तर एक टफ फाईट मॅच पाहायला भेटेल की कारण की पॅराडाईज संघाची गोलंदाजी देखील अप्रतिम आहे. हो सुरेख चेंडू पडल्यावरती खालीच राहिला मात्र एक धाव करू शकत नाही. येऊन अप्रतिम एकेरी धावसंख्येवर भर देत असताना यावेळी पॅराडाईज संघ निशान वरती जबाबदारी असेल संघाची की संघांचा टार्गेट मोठा घेऊन जायपर्यंत. सुरेख फटका. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटते यावेळी. इकडे मात्र गॅप मध्ये चेंडू टाकण्यात यश प्राप्त होत नाही यावेळी निशांत यांना. कारण की हो खूपच बाहेर चेंडू. पंचांचा इशारा तो वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या लागतंय 15 ऑन द बोर्ड लागला जात आहेत. 3 चेंडूंचा खेळ टाकून झालाय. चौथा चेंडू घेऊन तयार. राईट आर्म राऊंड विकेट मारा करताना हो यावेळी सुरेख फटका. सुरेख क्षेत्ररक्षण. चेंडू टाकण्यात यश प्राप्त होत आहे. कुठेतरी बांधून ठेवलं यावेळी मात्र पॅराडाईज संघाला. धावसंख्या झाली ती 15. शेवटची 2 चेंडूंचा खेळ बाकी. सुरेख मारला फटका. चेंडू निघून जाईल या सीमारेषे पार. चौकार असे 4 ने धावसंख्येत भर. धावसंख्या पुढे सरकले जाते. धावसंख्या लागते ती 19 ऑन द बॉल लागले जातात. अजूनही शेवटचा चेंडू बाकी असेल तिसऱ्या षटकातला.
नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे 30 ते 32 धावा आल्या तर मॅच मध्ये एक रोमांचक पाहायला भेटेल प्रेक्षकांना. आतुरतेने प्रेक्षक टॉप 5 मॅचची वाट पाहत असतात. तर नक्कीच मोठी मॅच आहे विपिन. हो सुरेख फटका. सुरेख क्षेत्ररक्षण प्रेम यांचा चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 3 षटक संपले गेले. 3 षटकानंतर धावसंख्या लागले स्कोर कार्ड वरती 20. तिथपर्यंत जाऊया डीजे कडे. आपल्याला आजचं फायनल देखील खेळवायचे आहे. तर बघूया तिसऱ्या षटकामध्ये दर्पण. हो यावेळी पहिला चेंडू खराब. संघांमध्ये अतिरिक्त एक भर. बघूया वाईडच्या स्वरूपात संघामध्ये एक भर धावसंख्या झाली ती 21. हो सर एक मारला फटका तेवढा चांगला क्षेत्ररक्षण मारते आपल्या फलंदाजीमध्ये. मात्र एक धाव काही रोखू शकत नाही. एकने हळूवारपणे स्कोर कार्ड मध्ये बदलत होत असतो. 22 या धावसंख्येवरती येणारे 5 चेंडू मध्ये 5 ते 7 धावा आल्या तर एक टप्पा स्कोर देखील पाहू शकतो आपण. हो सुरेख मारला फटका चेंडू निघून जाईल या सीमारेषे पार चौकार. सुरेख फटका पाहायला भेटतोय. अप्रतिम फलंदाजी होत असताना यावेळी नक्कीच कुठेतरी बॅट्समॅन दाखवून सांगून ठेवतोय की मी देखील आहे मैदानामध्ये. मी तरी चौके मारेल आणि संघांचा जबाबदारी घेऊन संघाचा स्कोर कार्ड उंच नेईल. सोहेल व्हॉट ब्युटिफुल बॅटिंग. सुरेख मारला फटका तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण होतं. एक धाव काही रोखू शकत नाही. अप्रतिम गोलंदाजी तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील. एकने धावसंख्या लागते ती 27 अंद बोल लागले जातात. चेंडूंचा खेळ झालाय 3 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. चौथ्या षटकातला 3 चेंडू मागे किती धावसंख्या उभारते यावेळेस पॅराडाईज MS संघ. चौथा चेंडू व्हॉट ब्युटिफुल शॉट. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला भेटले यावेळी. सुरेख क्षेत्ररक्षण करत असताना नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा रोखवतोय. हो नो चेंडू आणि इकडे मात्र कुठेतरी चुकी करतोय. दोनच चेंडू भेटला आणि त्याला चौकार कसा मारणं हा सोहेल करून पाहायला भेटतोय. नक्की चेंडू निघून जाईल 4 धावासाठी. 9+4 एकूण 5 धावांनी धावसंख्येत भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवरती. खराब गोलंदाजी हाताळत असताना यावेळी दर्पण. सुरेख फलंदाजी करतो यावेळी सोहेल. चेंडू येतोय डिक्लेअर झोन मध्ये. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या लागते 34. कुठेतरी खराब गोलंदाजी हाताळत असताना यावेळी दर्पण. शेवटचा चेंडू सुरेख मारला फटका. सुरेख क्षेत्ररक्षण एक धाव रोखू शकत नाही. 4 षटक संपले गेलेत. 4 षटकानंतर धावसंख्या लागली होती 35 आणि 36 धावांची गरज आहे यावेळी YBCC वेऊर संघासमोर.
नेक्स्ट मॅच असेल टायटन बोईसर विरुद्ध शिवसाई सरावली. दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स कडे नाणेफेकीसाठी यायचे आहे. टायटन बोईसर आणि शिवसाई सरावली नाणेफेकीसाठी यायचे आहे. विराज राऊत कुठेही असतील तर आयोजकाशी संपर्क साधायचा आहे. विराज राऊत तर सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन येतोय विशाल. तो विशालाचा सामना करून प्रेम. हो पहिला चेंडू संघाचं खातं खोललं जात आहे. वैयक्तिक खातं खोललं जात आहे. एक धावसंख्या पुढे सरकेल 1 या धावसंख्येवरती. नक्कीच खूप चांगली सलामीवीर जोडी पाहायला मिळते प्रेम आणि करणच्या स्वरूपात YBCC भूर संघाकडून. हो सुरेख फटका सुरेख क्षेत्रक्षण गचाव फेकी. कुठेतरी चेंडू परफेक्ट फेकला असता तर मोठा झटका लागला असता यावेळी करणच्या स्वरूपात प्रेमच्या स्वरूपात. विशाल सुरेख गोलंदाजी करत असताना हा स्लोअर पद्धतीचा चेंडू अप्रतिम खेळून काढलाय. इकडे मात्र डायरेक्ट किक मारला. खूप चांगला बॅकअप पाहायला भेटतोय निशान यांच्याकडून. 3 चेंडू 3 धावा. चौथा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना प्रेम यांना सुरेख फटका तेवढंच चांगली फेकी मात्र एक धाव करू शकत नाही. कसदावर समाधान मानावं लागेल यावेळी YBCC वेवूर संघाला. सुरेख गोलंदाजी करत असताना विशाल तर बघूया सुरेख मारला फटका. चेंडू जातोय सीमार पार चौकार. 4 ने धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या धावसंख्येवर. तर या पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी असेल. बघूया तिथपर्यंत जाऊया डीजे कडे. हा बोल. हा चेंडू अप्रतिम टाकले होते. 5व्या चेंडूवर चौकार मारून संघाची धावसंख्या पुढे सरकवतोय करण. शेवटचा चेंडू बाकी पहिल्या षटकातला. सुरेख मारला फटका तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. मूर्ती लहान पण कीर्ती महान पाहायला भेटते. तर 1 षटकानंतर धावसंख्या झाली होती 9.
तिथपर्यंत जाऊया डीजेला. तर बघूया दुसरा षटक घेऊन येताना रेहान. तर बघूया रेहान कशा रीतीने गोलंदाजी करायला. एका षटकानंतर धावसंख्या झाली होती 9. 36 धावांचा पाठलाग करतो यावेळी YBCC वेवूर संघ. सुरेख वातावरण पाहायला भेटते आपल्याला. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना रेहान करण यांचा सामना करेल. हो सुरेख चेंडू तेवढाच चांगला सन्मान दिलाय चेंडूला. नक्कीच एकीने धावसंख्या पुढे सरकले जाईल. धावसंख्या लागते 10 या धावसंख्येवर. प्रेम देखील अप्रतिम फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी. सुरेख चेंडू, सुरेख फटका, सुरेख क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव रोखू शकत नाही. हा सामना आपल्याला शेवटच्या षटकापर्यंत पाहायला भेटेल. टफ फाईट. हो सुरेख फटका, चेंडू विशाल तिकडे क्षेत्ररक्षण करतोय, मात्र एक धाव शकू शकत नाही. सुरेख गोलंदाजी करत असताना रेहान 3 चेंडू मध्ये 3 धावा खर्च करतोय. व्हॉट ब्युटिफुल बॉलिंग. तर बघूया हा सुरेख फटका आणि इकडे मात्र रनआउटचा चान्स आणि मोठा झटका लागतो प्रेमच्या स्वरूपात. YBCC वेवूर संघाला. बॅक टू द पवेलियन जात असताना यावेळी प्रेम स्वतःवर नाखुश दाखवत असताना. तर आपल्याला कशा रीतीने फलंदाजी करून संघ विजयाच्या उंबरठ्यावर नेण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाजी मात्र अप्रतिम झाली नाही. फलंदाजी बघूया कशा रीतीने हाताळली जाते. तर बघूया दुसऱ्या षटकातल्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या स्थिरावली 12 या धावसंख्येवरती. तर बघूया दर्पण ऑन द स्ट्राईक. रेहान यांचा सामना करेल दर्पण. बघूया कशा रीतीने दर्पण मैदानामध्ये घालत असताना का कशा रीतीने फलंदाजी होईल. जरा पंचांनी घाई करायचे. खूप वेळ घेतला जातोय बॉलर. जरा सहकार्य करायचं आम्हाला देखील. हो सुरेख चेंडू, सुरेख सन्मान दिला यावेळी. एक धाव का रोखू शकत नाही. 1 धावसंख्या पर धावसंख्या लागली. स्कोर कार्ड वरती 13 ऑन द बॉल लागला जातात. येणारे शेवटचा चेंडू बाकी असेल. तर या शेवटचा चेंडू बाकी. करण यांना शेवटच्या चेंडूवर मोठा बिग हिट पाहायला भेटेल का. करण यांच्या फळीतून सुरेख मारलेला फटका आणि नक्कीच चौकार येतोय. मी म्हटल्याप्रमाणे शेवटच्या चेंडूवरती चौकार येऊन संघाची धावसंख्या
वाढले गेले. धावसंख्या लागते ती 17. 2 षटक संपले गेले. धावसंख्या लागते ती 17. तर 12 चेंडू 19 धावांची गरज. आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढसायला घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुडून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. तर बघूया या मॅच मध्ये कोणता संघ इतिहास घडवेल आणि या सामना विजय प्राप्त करेल. तिसरे षटक घेऊन येतोय यावेळेस जब्बेर, ज्याने अनेक टुर्नामेंट अप्रतिम आपल्या जोरावर जिंकून दिलेत. त्याचा धबधबा या टीम मध्ये राहिलाय. दिस इज द ग्रेट बॅट्समॅन पाहायला भेटतोय दर्पण. हो सुरेख फटका, सुरेख क्षेत्ररक्षण होतंय, मात्र एक धाव करू शकत नाही. बघूया या षटकामध्ये कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल. पहिला चेंडू अप्रतिम टाकलाय. दुसरा चेंडू सुरेख मारला, फटाला जबाब. अप्रतिम चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषे पार. छत्रपतीचा छावा ठोकतोय 4 धावा. ब्युटिफुल शॉट पाहायला भेटतोय कारण यांच्या फळीतून. मी म्हटल्याप्रमाणेच एक साईडला आपल्याला पाहायला भेटतोय जब्बेर पॅराडाईज MS संघाकडून, तर दुसऱ्या साईडला होतोय YBC संघाकडून कारण अप्रतिम फलंदाजी करत असताना. जबरदस्त फलंदाजी करत असताना वन हँड अप्रतिम. तर इकडे नक्कीच विशाल जब्बेरांना कान मंत्र देत असताना त्याचा पुरेपूर समाचार उचलला जाईल का. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या लागले 22 अंध बोर्ड लागले जातात. हा नक्कीच सेन्सेबल क्रिकेट पाहायला भेटतंय. एक मोठा फटक्यावरती एक धाव रोटेट केली जाते, स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईक एंड वर येतोय दर्पण. धावसंख्या झाली ती 23. 9 चेंडू 13 धावांची गरज. बघूया कशा रीतीने खेळत जाईल. हो सुरेख मारला फटका, अप्रतिम क्षेत्ररक्षण. व्हॉट अ ब्युटिफुल क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. नक्कीच जडेजाची आठवण करून देतोय यावेळी निशांत. सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे. आपल्या संघासाठी 3 धावा रोखवल्या जात आहेत. नक्कीच तर प्रेक्षकांना देखील हा क्षेत्ररक्षण आवडलाय. खूप साऱ्या टाळ्या येतात या क्षेत्ररक्षणासाठी. तर बघूया जब्बेर. हा सुरेख मारला फटका, तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण. मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते. एक नाही धावसंख्येत बरं धावसंख्या लागते स्कोर कार्ड वरती. 25 अंध बॉल लागले जातात. शेवटचा चेंडू बाकी तिसऱ्या षटकातला. तर बघूया 6 चेंडू 11 धावांची गरज. सुरेख सामना पाहायला भेटतोय. हा फुलटस पद्धतीचा चेंडू होता, पुढे समाचार घेता आला नाही. आणि 3 षटकानंतर धावसंख्या लागल्या स्कोर कार्ड वरती 26. जरा खेळाडूला दुखापत झालेला आहे, क्रॅम आलेला आहे, जरा बघून घ्यायचं आहे आयोजक. तिथपर्यंत जाऊया डीजे कडे. जरा कॅमेरा देखील कॅमेरा
साथ दिली. तसेच महावीर ज्वेलर्स, मनोज संखे, प्रणय मात्रे, देवनारायण मार्बल, मृणाल एंटरप्राइजेस, हॉटेल सॉलिटियर, सुवर्णा देशी बार, ए स्टील, बालाजी हार्डवेअर, रेवांश राकेश राऊ, तन्वी विजय दापसी, न्यू प्रेम सुपर मार्केट, सावरिया पाणीपुरी सेंटर, मगन देवासी, एचवर स्पोर्ट्स, स्वप्नील भरत, श्रीकृष्णा ट्रेनिंग कंपनी, रवी, मिलिंद राऊत, सचिन चौधरी, दीपक मोरे, प्रणय संके, शिवालय फॅमिली रेस्टॉरंट, आमिर खान, हॉटेल जानता राजा, सिद्धप्पा साहेब, सुमित राऊ, राकेश पाटील, संजू महतो, शांती डेअरी, तसेच यतीन जाधव, राकेश सावे, सुशील चुरी, मिलिंद राऊ, फिरोज खान, स्वप्नील मोरे, मोतीलाल शहा, मनोज संके, एस बी माळी, संदीप मोरे, नितीन राऊ, रोहन मोरे, किशोर पाटील, संजू महतो, निलेश संखे, संकेत मोरे, कुंदन मोरे, राकेश राव यांचं सर्व देणगीदारांचं मी साई कृपा तेलवाडीकडून आभार मानतो. तिथपर्यंत जाऊया एक सुमधुर संगीतकडे, डीजे कडे. कोणत्याही टुर्नामेंटला गालबोट न लागता सर्वांनी खेळाडूंनी जरा सहकार्य करायचंय. जरा व्हॉलंटियर्सनी लक्ष द्यायचंय. जरा थोडं थोडं खेळाडूंना मागे सरकवायचं. बाउंड्री लाईनला जे लागून बसलेत तर अरे स्कोरर नाही, 1 मिनिट थांबायचं आहे. स्कोरर नाहीये. थांब तू साईडला मला बसून. यस पंच चालू करायचंय. तर 6 चेंडू 10 धावांची गरज असताना हा पहिला चेंडू निलेश यांचा वाईड येतोय. संघांमध्ये अतिरिक्त एक भर. खूप सुरेख सामना पाहायला भेटेल मायब्रे प्रेक्षकांना. हा एक टफ फाईट मॅच. सुरेख मारला फटका. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. व्हेरी ब्युटिफुल क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. नक्कीच आपल्या क्षेत्ररक्षणावर 3 धावा रोखवतो यावेळी क्षेत्ररक्षण. तर बघूया 5 चेंडू 8 धावांची गरज.
तर बघूया तुषार. हो स्लोअर पद्धतीने चेंडू बॅटची कडा घेतला. एकदा बरोबर शकत नाही. एकूण धावसंख्येत परत जाऊन पोहोचली होती 29 या धावसंख्येवरती. तर या 4 चेंडू 7 धावांची गरज. सुरेख मारला फटका तेवढा चांगला क्षेत्ररक्षण आणि इकडे मात्र काय चुकी केली जाते. इकडे मात्र कॉलिंग यास नो क्रिकेटमध्ये व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तो मात्र कॉलिंग होत नाही आणि मात्र बॅक टू द पवेलियन जात असताना यावेळी दर्पण. तर बघूया बॅट्समॅन नवीन येतोय संजय. 3 चेंडू 7 धावांची गरज. बघूया कशा रीतीने 3 चेंडू 7 धावांची गरज असताना कशा रीतीने खेळत जाईल. संजय वरती जबाबदारी असेल. तर पॅराडाईज संघाचे 3 गडी बाद झाल्यात. तर वायव्य संघाचे 2 गडी बाद झालेत. हो यावेळेस सुरेख चेंडू होता. चेंडू जातो वाईडचा तरी त्या संघामध्ये बाहेर येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या धावसंख्येवरती. 3 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. आणि इकडे मात्र क्लीन बॉल येतोय. सुरेख टप्पा पडल्यावरती चेंडू येतो यष्टांवरती. मोठा झटका लागतो संजयच्या स्वरूपात वायबीसीसी वेऊर संघाला. तर बघूया पालघर एक्सप्रेस संतोष शन्ना आता मात्र फलंदाजासाठी येत आहेत. 2 चेंडू 6 धावसंख्येची गरज असताना कशा रीतीने खेळत जाईल. जरा घाई करायचंय जरा पंच. ऑलरेडी या मॅचला भरपूर वेळ गेलेला आहे. जवळजवळ टाइमचा विचार केला 1:10 झालेत. तर बघूया 2 चेंडू 6 धावसंख्येची गरज. तर 2 चेंडू 6 धावसंख्येची गरज. एक रोमांचक सामना पाहायला मिळतोय. हो अप्रतिम चेंडू आणि इकडे मात्र काय होतंय 1 चेंडू 5 धावसंख्येची गरज. दोन्ही संघांचा विचार केला तर 3 गडी बाद झालेत. तर बघूया 1 चेंडू 5 धावांची गरज. तर 1 चेंडू वरती चौकार मारतोय तर बॉल आउट दिला जाईल. तर बघूया तुषार कशा रीतीने फलंदाजी करेल का आपल्याला या आजच्या दिवसातील पहिला बॉल आउटचा सामना पाहायला भेटेल का पॅराडाईज आपल्या संघ विजय प्राप्त होईल का. बघूया 1 चेंडू 5 धावसंख्येची गरज. आणि सुरेख मारला फटका तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण होतोय आणि पॅराडाईज संघ विजय प्राप्त करतोय. नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच